बुलेटिनच्या सुरुवातीला विविध क्षेत्रातल्या महत्त्वाच्या 80 घडामोडींचा वेगवान आढावा। मुंब्र्याची रेल्वे दुर्घटना लोखंडी रॉडमुळे झाल्याचाही रेल्वेला संशय। एका लोकलच्या शेवटच्या डब्याला काही ओरखडे आढळून आले। नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती आणि लटकणारे प्रवासीच एकमेकांना घासलं असंही एक कारण। रेल्वे दुर्घटनेच्या 2 कारणांची कालपासून चर्चा। मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर प्लॅटफॉर्म नंबर 4 वरती आरपीएफ आणि जीआरपीएफ आणि लोकल पोलीस तैनात। त्यासोबतच प्लॅटफॉर्म नंबर 3 आणि 4 वरून जाणाऱ्या लोकल मेल गाड्या धीम्या गतीनं पुढे मार्गस्थ। आज रेल्वे प्रशासनाविरोधात मनसेचा धडक मोर्चा। मुंब्रा लोकल दुर्घटनेविरोधात मनसे आक्रमक। भाजप नेते किरीट सोमय्या आज दुपारी 4:30 वाजता मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांना भेटणार। प्रवासी सुरक्षा उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतली जाणार आहे। मुंब्रा रेल्वे स्थानक दुर्घटनेबाबत मानवाधिकार आयोगाकडे तक्रार। जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी। मुंबई हायकोर्टाचे अधिवक्ता अॅडव्होकेट आशिष रॉय यांच्याकडून तक्रार सादर। मुंब्र्याच्या वळणाबद्दल आधी सुद्धा रेल्वे प्रशासनाला माहिती दिली होती। रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष सिद्धेश देसाईंची माहिती। मुंब्रा रेल्वे अपघातानंतर रेल्वे ट्रॅकचं मॅपिंग। कसारा आणि सीएसएमटी या दोन्ही दिशेला जाणाऱ्या जलद मार्गाच्या ट्रॅकचं मॅपिंग। मुंब्रा लोकल दुर्घटनेनंतर लोहमार्ग पोलीस लवकरच रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार करणार। ट्रॅकवरील वळणं तसंच 2 ट्रॅकमधील अंतर याबाबतची माहिती मागवणार। मुंब्रा रेल्वे अपघातातील जखमींची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विचारपूस। रुग्णांच्या उपचाराची पूर्ण व्यवस्था हॉस्पिटलमध्ये केली जाईल, शिंदेंचं आश्वासन। गाई म्हशी कोंबल्यावर हिंदूंना त्रास होतो, मग माणसांची गर्दी दिसत नाही का? मुंब्रा लोकल दुर्घटनेनंतर अबू आझमींची प्रतिक्रिया। आज दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे वर्धापन दिनाचे वेगवेगळे सोहळे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या चर्चांच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष। राष्ट्रवादीचा आजचा 26वा वर्धापन दिन। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सकाळी 10 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात ध्वजारोहण सोहळ्यानं सुरुवात। पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त मेळाव्याचं आयोजन। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी तयारीचा आढावा घेतला। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पुण्यातील बालेवाडी ग्राउंडवर होणार। पक्षाचे सगळे मंत्री, आमदार, खासदार, माजी खासदार उपस्थित असतील। राष्ट्रवादीचा 26वा वर्धापन दिन सोहळा पुण्यातील बालेवाडी इथं होणार। युवा नेते पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडून कार्यक्रम स्थळाची पाहणी। खासदार सुप्रिया सुळेंनी व्हॉट्सअॅपला ठेवलेल्या स्टेटसची चर्चा। आपल्यावर अन्याय होत असताना सहन करायला शिक, सुप्रिया सुळेंचा व्हॉट्सअॅप स्टेटस। सुळेंचा रोख नेमका कोणाकडे? प्रश्न उपस्थित। आमच्याकडे पक्ष विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही, त्यामुळे सध्या तरी पक्ष समायोजन करण्याचा विषय नाही। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची भूमिका। शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन दरवर्षीप्रमाणे यंदाही वरळीच्या डोममध्ये साजरा होणार। 19 जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन। पावसाचे दिवस असल्यानं वरळी डोममध्ये मेळावा। धाराशिवमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत अंतर्गत धुसफूस। तुळजापूर विधानसभेतील जिल्हाप्रमुख बदलण्याची मागणी। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी बदल गरजेचा असल्याचं शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अमरराजे कदम यांचं मत। नागपुरातील कामठी विधानसभा मतदारसंघात असंख्य बोगस मतदार। काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुरेश भोयर यांचा दावा। शेवटच्या टप्प्यात नोंद झालेले 1200 मतदार हे दिलेल्या पत्त्यावर राहतच नसल्याचा काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा आरोप। राहुल गांधींच्या लेखामुळे फडणवीस आणि भाजपचा मेकअप उतरला। दैनिक सामनातून टीका। आयोगानं उत्तर देण्याऐवजी भाजप का उत्तर देतं असाही सवाल करत दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरची धूळ झटकण्याआधी स्वतःचे चेहरे आरशात पहा, अशी टीका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज पत्रकार परिषद। नरेंद्र मोदी सरकारच्या 11व्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेला संबोधित करणार। राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक। बैठकीमध्ये पावसानं झालेल्या शेतीच्या नुकसानाचा आढावा घेतला जाणार। तर कालच्या लोकल दुर्घटनेसंदर्भात आजच्या बैठकीत काही चर्चा होणार का, याकडेही लक्ष। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा।
वाघाचं कातडं पांघरून लांडगा कधी वाघ होत नाही, त्यासाठी बाळासाहेब ठाकरेंचे विचारच लागतात. शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. आता सांगलीचा ढाळ्या वाघ खरा जंगलात आलाय असं म्हणत एकनाथ शिंदेंची टोलेबाजी. आदित्य ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंचा भ्रष्टनाथ असा उल्लेख. मुंबईमध्ये आपली सत्ता असताना 95,000 कोटींच्या एफडी केल्या, त्या आता कितीवर आणल्या, यांना सगळं नुसतं लुटायचंय म्हणत आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात. ठाकरे सेनेचे नाराज महानगर प्रमुख विलास शिंदे खासदार संजय राऊतांची भेट घेणार. एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चा. त्या पार्श्वभूमीवर राऊतांना भेटून नाराजीबद्दल चर्चा करणार. पाहुणे येतात जातात, पण पक्ष आपल्यालाच चालवायचा असतो. भाजपमधील आयारामांना उद्देशून आमदार बबनराव लोणीकरांचं वक्तव्य. विजयकुमार गावित हे चौकशीपासून वाचण्यासाठी भाजपात गेले. गोवाल पाडवींचा आरोप. तर आमचं मन स्वच्छ म्हणून आम्ही आजही काँग्रेसमध्येच, पाडवींचा गावितांना चिमटा. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींना मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी. कृत्रिम तलावात मूर्तीचं विसर्जन करण्यावर सहमती दर्शवल्यानंतर मोठा निर्णय. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींच्या कृत्रिम तलावातील विसर्जनाचा फेरविचार करा. सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची कोर्टाकडे मागणी. मोठ्या गणेश मूर्तींचं कृत्रिम तलावात विसर्जन शक्य कसं आहे, असाही सवाल उपस्थित. वांद्रे कुर्ला संकुलाचं नाव बदलून बाळासाहेब ठाकरे कॉम्प्लेक्स करावं. शिवसेनेचे विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांची मागणी. त्यांनी मंत्री आशिष शेलारांना याबाबत पत्र दिल्याचीही माहिती. भारत पाकिस्तान तणावानंतर लावलेली हार, फुलं आणि प्रसादावरची बंदी अजूनही कायम. शेतकरी आणि व्यावसायिकांना याचा मोठा फटका. हार, फुलं देण्यास साई संस्थान परवानगी कधी देणार, भाविकांकडून सवाल. वेंगुर्ल्यात देशातील पहिल्या जलपर्यटन प्रकल्पाचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ. समुद्राच्या तळाशी नौसेनेची निवृत्त गुलजार बोट बुडवली जाणार. सिंधुदुर्गात होणाऱ्या जलपर्यटन प्रकल्पात पीएम मोदींचं मोलाचं योगदान. प्रकल्पासाठी 50 कोटी रुपये केंद्र सरकारनं दिले. नरेंद्र मोदी यांनी नौसेनेची निवृत्त गुलजार बोट महाराष्ट्राला पर्यटनासाठी दिली. दीपक केसरकर यांच्याकडून पंतप्रधानांचे आभार. अहिल्यानगरच्या काष्टीमध्ये वीजगास कामात अडथळा आणत असलेल्या वडाच्या झाडांची कत्तल न करता त्यांचं पुनर्रोपण. भाजपचे श्रीगोंद्याचे आमदार विक्रमसिंग पासपुते यांच्याकडून 100 वर्ष जुन्या 8 झाडांचं पुनर्रोपण. 11वीची प्रवेश प्रक्रिया पुन्हा लांबणीवर. आज जाहीर होणारी पहिली यादी आता 26 जूनला जाहीर होणार. त्यामुळे एकूणच प्रवेश प्रक्रिया लांबणीवर. पालक आणि विद्यार्थ्यांकडून मात्र नाराजी. कोविड-19च्या नव्या XFG व्हेरियंटचे देशभरात 163 रुग्ण. महाराष्ट्रात सर्वाधिक 89 रुग्ण असल्याची आरोग्य मंत्रालयाची माहिती. प्रशासनाकडून जनतेला काळजी घेण्याचं आवाहन. राज्यात कोरोनाचे काल 65 नवे रुग्ण आढळले. यामध्ये सर्वाधिक पुणे आणि मुंबईत रुग्ण. सध्या राज्यामध्ये 613 रुग्ण सक्रिय. भंडाऱ्यात भाजपच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश. कार्यकर्त्यांची भाजपवर विधानसभा निवडणुकीपासून नाराजी होती. प्रवेशाचा कार्यक्रम आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात पार पडला. मुलुंड भांडूप एक्सप्रेसवेवर अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला गिरीश महाजनांनी मदत केली. आपल्या वाहनातून उपचारासाठी नेलं. गंगापूरच्या लासूर कानोरी रस्त्यावर दुचाकी अपघातात 2 तरुण जखमी. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ताफा थांबवत स्वतः जखमींना रुग्णालयात दाखल केलं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा संभाजीनगर ग्रामीण दौरा. यावेळी त्यांनी शेतात स्वतः तिफन चालवत खरीपाच्या पेरणीचा अनुभव घेतला. मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात 12 ते 19 जून दरम्यान मान्सून सक्रिय झालेला दिसेल. पेरणीचा कालावधी जाणार नाही. शेतकऱ्यांनी हवालदिल होऊ नये. परभणीतील वनामकृवीच्या तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला. नागपूरमध्ये 44.2°C तापमानाची नोंद. मृग नक्षत्रानंतरही मान्सून लांबण्याची शक्यता. अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळमध्येही तापमान 40°च्या पार. गोंदिया जिल्ह्यातील तापमानात प्रचंड वाढ. 42°C इतकी नोंद. वातावरणात उकाडा निर्माण झाल्यानं नागरिक त्रस्त. मृग नक्षत्राला सुरुवात होऊन सुद्धा नागरिक अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत. यवतमाळमध्ये चक्रीवादळाचा तडाखा. चक्रीवादळामुळे पिंपळनेरच्या गावकऱ्यांचं अतोनात नुकसान. अंगावर दगड पडल्यानं 14 वर्षांची मुलगीही जखमी.
लातूर शहरात आणि परिसरात विजेचा कडकडाट आणि पावसामुळे शहरातील अनेक झाडं तुटल्याचीही माहिती. भंडाऱ्यात भेल प्रकल्पासाठी प्रशासनानं अधिग्रहित केलेल्या जमिनी 13 वर्षांनंतर शेतकऱ्यांनी ताब्यात घेतल्या. या जमिनींवर प्रकल्प सुरू होत नाही तोपर्यंत शेती उत्पादन घेण्याचा ग्रामस्थांचा निर्णय. अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांना 3 लाखांपेक्षा अधिक मानधन, मात्र सोयाबीनचे भाव फक्त 3,500 रुपये का? अमरावतीमध्ये बच्चू कडूंचा सवाल. तर यावेळी सरकार झुकलं नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा बच्चू कडूंचा इशारा. यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन. नोकरी, मोबदला आणि 15% आरक्षणाची मागणी. बोगस प्रकल्पग्रस्तांवर कारवाई करण्याचीही मागणी. जळगावमध्ये मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जनआक्रोश आंदोलन. यावेळी पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. पालघरमधील अनधिकृत बांधकामाविरोधात तरुणीचं आमरण उपोषण. वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणी दखल घेत नसल्यानं नगर परिषदेसमोर आंदोलन. अनधिकृत बांधकाम जमीन दोस्त केल्याशिवाय हटणार नाही, तरुणीचा निर्धार. बीडमधील अंबिका चौक ते अण्णाभाऊ साठे चौक या रखडलेल्या रस्त्याच्या मागणीसाठी स्थानिकांसह व्यापाऱ्यांकडून आंदोलन. प्रशासनाचं लक्ष वेधण्याकरता हलगी वाजवत आंदोलन. उद्योजक संतोष लड्डा दरोडा प्रकरणात पोलिसांना 30 किलो चांदी हस्तगत करण्यात यश. अमोल खोतकरनं पडेगावातील एका गॅरेजमध्ये ठेवलेल्या 4 चाकी वाहनातून चांदी हस्तगत, मात्र अद्याप 5 किलो सोनं हस्तगत करणं बाकी. संभाजीनगरमधील लड्डा दरोडा प्रकरणात 17वा आरोपी अटकेत. सूर्यकांत मुळे असं आरोपीचं नाव. या प्रकरणात अजूनही 5 किलो सोनं हस्तगत करणं बाकी. प्रशासनाकडून बालविवाह रोखण्याचा प्रयत्न होत असताना सुद्धा गत वर्षात 300 बालविवाह झाल्याचा प्रकार. यात प्रामुख्यानं ऊसतोड कामगार शेतकऱ्यांच्या मुलांचा समावेश. ऑपरेशन सिंदूरबाबत सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्यानंतर महाविद्यालयाकडून बडतर्फ केलेल्या तरुणीला न्यायालयाचा दिलासा. बडतर्फीचा आदेश रद्द करून विद्यार्थिनीची बाजू ऐकण्याचे आणि योग्य निर्णय घेण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश. पुण्यात दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून विवाहितेची आत्महत्या. हुंड्यासाठी सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती. पती सुरज पाठकला वाघोली पोलिसांनी अटक केली. जे रुग्णालयाच्या बॉईज हॉस्टेलमध्ये गळफास घेत 22 वर्षीय तरुणाची आत्महत्या. अभ्यास आणि आर्थिक परिस्थितीमुळे आत्महत्या केल्याची माहिती. बँकॉकहून आलेल्या भारतीय प्रवाशाला मुंबई कस्टम झोनकडून अटक. विमानतळावर प्रवासी काहीसा घाबरलेला आढळला. चौकशी दरम्यान विविध प्रकारच्या वन्यजीव प्राण्यांची अवैध तस्करी करत असल्याचं समोर. मुंबईतील गोरेगाव पूर्वमध्ये 14 वर्षीय शाळकरी मुलीची आत्महत्या. मोबाईल घेऊन न दिल्यानं वडिलांसोबत वाद झाला होता. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. हिंगोली सेनगाव रोडवरील बारमध्ये राडा. 7 ते 8 जणांकडून बारच्या मॅनेजरला बेदम मारहाण. घटना सीसीटीव्हीत कैद. यवतमाळच्या उमरखेडमध्ये 2 गटात वाद. हाणामारी आणि चाकू तलवारीसह झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर 2 गंभीर जखमी. मुंबईतील कुरार पोलिसांची कारवाई. घरफोडी करणाऱ्या 4 अटक. 45 गुन्हे दाखल असलेल्या टोळीकडून 100 ग्रॅम सोनं, चांदी आणि 80,000ची रोकड जप्त. बीडच्या केजहून कळंबला जाणाऱ्या एसटीनं अचानक पेट घेतला. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. भंडाऱ्याच्या तुमसर उड्डाणपुलावर वाळूच्या ट्रकनं दुचाकीस्वाराला उडवलं. दुचाकीस्वार गंभीर जखमी. चंद्रपूरमध्ये ट्रकच्या धडकेत मायलेकीचा मृत्यू. वर्धा नदी पुलाजवळची घटना. रस्त्याच्या कामामुळे अपघातांची संख्या वाढली. सांगली महापालिकेचे उपायुक्त लाच मागितल्याप्रकरणी अडचणीत. 24 मजली इमारतीच्या परवान्यासाठी 7 लाखांची लाच मागितल्याचा आरोप. लाचलुचपत विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल. उत्तर भारतात तीव्र उष्णता. दिल्ली एनसीआरमध्ये पारा 45 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता. हवामान विभागानं अंदाज व्यक्त केला. बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी आज उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी. सिद्धरामय्या सरकार न्यायालयाच्या 9 प्रश्नांची उत्तरं देणार. मेघालयमधील हनीमून मर्डर प्रकरणात सोनम रघुवंशी हीच मुख्य सूत्रधार. लोकेशन आणि कॉल डिटेल्सच्या आधारावर सोनमनं साथीदारांशी सतत संपर्क ठेवत हत्या घडवून आणल्याचं उघड. इंदोर पोलिसांकडून सोनमचे 3 साथीदार ताब्यात. राजा रघुवंशी हत्या प्रकरणात आरोपी पत्नी सोनम रघुवंशीला 72 तासांचा ट्रान्झिट रिमांड. मेघालय पोलिसांकडे तिचा ताबा देण्यात आला असून शिलाँग इथं तिची चौकशी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय शिष्टमंडळातल्या खासदारांना भेटणार. नरेंद्र मोदी सगळ्यांचे अनुभव जाणून घेत त्यांचे आभारही मानणार. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आणि इतर 3 जण उद्या एक्सिओम 4 मोहिमेवर जाण्यासाठी सज्ज. संध्याकाळी 5:52 केनेडी स्पेस सेंटर इथून 3 अंतराळवीरांसह मोहिमेला सुरुवात. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट. भारताकडून हॉल ऑफ फेममध्ये सामील होणारा धोनी 11वा खेळाडू. वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज आणि माजी कर्णधार निकोलस पुरनची अचानक निवृत्तीची घोषणा. अवघ्या 29व्या वर्षी क्रिकेटला रामराम. निकोलस पुरनकडून एकही कसोटी सामना न खेळता निवृत्तीची घोषणा. 61 वनडे आणि 106 आंतरराष्ट्रीय T20 खेळून निवृत्ती. 61 वनडेमध्ये पुरनची 3 शतकं आणि 983 धावा. फ्रँचायझी क्रिकेटमध्ये पुरननं 398 सामने खेळले. नवज्योत सिंग सिद्धू यांचं द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन 3 मध्ये दमदार पुनरागमन. शो 21 जूनपासून नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार. 12 ते 14 सप्टेंबर दरम्यान न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित लिंकन सेंटर इथे नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राच्या इंडिया वीकेंडचं सादरीकरण. नीता अंबानींची घोषणा.